नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, निवासी क्षेत्रामध्ये ऑक्टोबर 2024 पूर्वी झालेले जमिनीचे तुकडे सरकारनं मान्य केलेत. परंतु आता कोणताही तुकडा अधिकृत लेआउट मंजुरीशिवाय इथून पुढे विकता येणार नाही. महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणं आता यासाठी बंधनकारक असणार आहे. जर जमिनीचा तुकडा विकला तर कठोर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे. आता भूसंपादनाची माहिती अगोदरच मिळवून काही व्यापारी आणि संबंधितांनी जमिनींची खरेदी विक्री केल्याचे प्रकार सरकारच्या निदर्शनास आलेत. त्यानंतर अशा व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. गुगल मॅप्स, वर्षभरातील नोंदणी व्यवहार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना 1 रुपया देखील भरपाई मिळू दिली जाणार नसल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. राज्यामध्ये जुलैपासून लँड टायटलिंग ॲक्ट लागू करण्याचा सरकारचा हेतू आहे. सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड अंतिम मालकी दर्शवत नसून तो केवळ नोंदणीचा पुरावा आहे. नवीन कायद्यामुळे नागरिकांना निश्चित मालकी हक्क मिळेल. ऑनलाईन व्यवहार, बोजा नोंदणी आणि थेट व्यवहारांमुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही. महाराष्ट्र हा देशातील पहिलाच लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणारं राज्य ठरेल, असाही दावा त्यांनी यावेळेस केलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून पुढे जर तुम्हाला जमीन विकायची असेल किंवा जमिनीचे तुकडे करून विकायचे असतील, प्लॉटिंग करून विकायचं असेल, तर मंजुरीशिवाय ते विकता येणार नाही. तर मग मित्रांनो, राज्य सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.